नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संजना आणि विशाखा जेव्हा बसलेले असतात तेव्हा संजना उगाचच विशाखाला भडकून देत असते. विशाखाला ती म्हणत असते की अगं विशाखा, किती दिवस तू दुसऱ्यांचा विचार करणार आहे, मग स्वतःचं आयुष्य तू कधी जगणार आहेस. विशाखा म्हणते की मी तर माझी सगळी स्वप्न कधीच गुंडाळून बाजूला ठेवली आहे. आता मला फक्त माझ्या मीनूसाठी जगायचंय. फक्त तिची अवस्था माझ्यासारखी होता कामा नये, कारण मला तिला सगळं द्यायचंय. तिला सगळी काही स्वप्न मला द्यायची आहे. तिला हवं तसं राहता आलं पाहिजे, हवं तसं शिकता आलं पाहिजे. संजनाला मात्र विशाखाचं बोलणं फार बोर करत असतं, परंतु शेवटी तिला काम काढून घ्यायचं असतं. त्यामुळे आता विशाखासोबत तिला बोलणं करावंच लागणार असतं. आणि विशाखाला ती म्हणत असते की अगं विशाखा, तू काळजीच करू नको, मीनूची सगळी स्वप्न पूर्ण होतील. आणि अगं विशाखा, ती सगळी स्वप्न तू पूर्ण करू शकतेस. अगं तू जर फक्त मनात आणलंस ना, तर तू मीनूचं काय तर तुझंही स्वप्न तू पूर्ण करू शकतेस. मग विशाखा तिला विचारते की कसं. संजना म्हणते की सांगते ना, मी तुला सगळं काही सांगते. आता मी तुला जे काही सांगणार आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐक. आणि प्लीज मला जज करू नकोस आणि मला चुकीचं तर अजिबात समजू नकोस. विशू, अगं तुझं आणि अनिरुद्धचं बालपण ह्या घरामध्ये गेलंय आणि त्यामुळे तुम्हाला या घराबद्दल प्रेम वाटणं अगदी नॅचरल आहे. पण जरा प्रॅक्टिकली विचार कर. आता या घराची अवस्था बघ. अगं असं किती दिवस तग धरून राहणार आता हे घर. अगं ज्याप्रमाणे माणसांचं वय होतं त्याप्रमाणे घराचंही वय होतं. अगं आपण एका सर्टन एज नंतर रिटायर्ड होत असतो, पण या घराला नको का आपण रिटायर्ड करायला. आता तूच मला सांग की अजून किती वर्ष आपण या घराची डागडोची करत राहणार आहे. समजा उद्या यातला काही भाग कोसळला तर काय करणार आहोत आपण. समजा जर एखाद्याच्या अंगावरच कोसळला तर काय करणार आपण. त्यापेक्षा बऱ्या कंडिशनमध्ये आपण या घराला सेव्ह करूयात. आता विशू, तूच मला सांग की आपण हे घर पडण्याची वाट का बघायची बरं. विशाखा म्हणते की अगं बरोबर बोलतीयस तू, परंतु आप्पा नाही विकणार हे घर, कारण त्यांचं खूप प्रेम आहे या घरावर. मग संजना विशाखाला म्हणते की विशू, अगं तुझ्यावर नाहीये का आप्पांचं प्रेम. विशाखा म्हणते की अगं माझ्यावर सुद्धा खूप प्रेम आहे आप्पांचं. मग संजना म्हणते की आप्पांना काही तुझ्या अडचणी दिसत नाही का. मग विशू, अगं तूच या गोष्टीचा विचार कर ना. हे घर जर आपण बिल्डरला दिलं तर तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुला ह्या एरियामध्ये खूप मोठा फ्लॅट भेटेल. तुला जर तो रेंटवर द्यायचा असेल तर तू देऊ शकते, किंवा जर तुला त्याचे पैसे हवे असतील तर ते पैशांनी तू घरही विकू शकतेस. जस्ट इमॅजिन. आणि ह्या एरियामध्ये किती रेट चालू आहे ना, त्याचा फक्त तू एकदा विचार कर. आता विशू, मला काय वाटतं माहिती का, निर्जीव गोष्टींमध्ये जीव अडकवण्यापेक्षा आपण हे घर बिल्डरला देऊन टाकूयात आणि मग त्यानंतर आपलं छान आयुष्य जगूयात आपण. आणि मीनूचं तर विचारूच नको. मीनू तर आयुष्यभर तुझं कौतुक करेल. ती आयुष्यभर हेच म्हणेल की माझ्या आईमुळे माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली. आणि तू सुद्धा तुला हवी तशी स्वप्न जगू शकतेस. तुला हवी तशी तू तुझी लाईफ जगू शकतेस. आणि तुला नाही वाटत का रोज रोज पैशांचा विचार करण्यापेक्षा हॅप्पी आणि शांत आयुष्य जगावं. मला सांग बरं, तुला असं नाही वाटत का. तेव्हा विशाखा आता संजनाच्या बोलण्याने पूर्ण प्रभावित झालेली असते आणि संजनाला ती म्हणते की हो, वाटतं ना मला असं, पण आता आप्पांना कोण समजावणार. संजना म्हणते की याचा अर्थ तुला माझं म्हणणं पटतंय तर. विशाखा म्हणते की हो, मला 100% तुझं म्हणणं पटतंय. तर मग संजना म्हणते की अगं मग तू आप्पांशी बोल ना तसं, कदाचित आप्पा तुझं अगं ऐकतील. तर विशाखा म्हणते की जर त्यांनी नाही ऐकलं तर. संजना म्हणते की अगं मग नाही ऐकलं तर तू ईशा आणि आबीसारखं कर, तू सुद्धा आप्पांकडून तुझा शेअर मागून घे. विशाखा म्हणते की काय. संजना म्हणते की हे बघ विशाखा, आता मला सांग की आप्पा जर हट्टीपणा करत असतील तर आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आणि तुला एक गोष्ट माहितीये ना, काही दिवसांपूर्वी आपल्या घरामध्ये चोर शिरले होते. अगं त्यांनी आप्पांना सुरा दाखवला होता. बापरे, आज तर त्यांनी फक्त आप्पांना सुरा दाखवलाय आणि उद्या जाऊन जर आप्पांना त्यांनी काही केलं तर. विशाखा, अगं त्यावेळी आम्ही खूप घाबरलो होतो आणि तुला खरंच सांगते, या घरात राहणं आता खूप डेंजरस होत चाललंय. आप्पांना त्या गोष्टी कळतच नाहीये आणि आता आपण जे काही करणार आहोत ते त्यांच्या भल्यासाठी करतोय हेही त्यांना समजत नाहीये. आता जरी आप्पांना हर्ट करत असलो तर अल्टिमेटली ते त्यांच्याच भल्याच आहे. विशू, तुला सांगू काय, हे घर जर आपण विकलं ना तर आपले प्रॉब्लेम चुटकीसरशी सगळे सॉल्व्ह होतील. विशू, आता तूच या गोष्टीचा विचार कर एकदा. तर आता विशाखा संजनाच्या बोलण्याचा विचार करायला लागलेली असते. रात्रीच्या वेळी कांचन अनघाला विचारते की अनघा, पंचखाद्य बनवलंय ना. अनघा म्हणते की हो आजी. त्याच वेळी तिथे अनिश आणि नितीन येतात. त्यांना बघून आप्पा खुश होतात. आप्पा त्या दोघांचंही स्वागत करतात आणि म्हणतात की बरं झालं तुम्ही आले, मी जेवणासाठी तुमची वाटच बघत होतो. नितीन म्हणतो की अहो आप्पा, आश्रमात सुद्धा गणपती असतात ना, म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. आप्पा म्हणतात की बरं ठीक आहे,
अनिश म्हणतो की आप्पा आणि आजीने सुद्धा तुम्हाला गणपतीसाठी बोलवलंय हा? अरुंधती म्हणते की हो आप्पा, आपण नक्की जाऊयात. कांचन म्हणते की हो हो जाऊयात, आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं की मग आपण जाऊयात. अनिश म्हणतो की खरंच नक्की या, आजीला खूप आनंद होईल. आप्पा आणि अनिश दोघंही आता बसतात. कांचन आप्पांना म्हणते की अहो आपण आरती करून घ्यायची का? आप्पा म्हणतात की हो चालेल चालेल, परंतु संजना विशाखा कुठे आहेत? तर त्याच वेळी तिथे विशाखा येते. आप्पा विशाखाला म्हणतात की काय ग विशू, बापू येणार आहेत का? बापूंसाठी थांबायचं का आपण थोडा वेळ? विशाखा म्हणते की आप्पा त्याचं काही खरं नाहीये, आपण नको थांबायला. आप्पा म्हणतात की बरं ठीक आहे, मग आपण आरती करून घेऊयात का आता? मग विशाखा आप्पांना म्हणते की आप्पा आरती सुरू करण्याच्या आधी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. कांचन म्हणते की का ग, काय झालं? घरी सगळ्या गोष्टी बऱ्या आहेत ना? विशाखा म्हणते की नाही नाही, घरी सगळं ठीक आहे, म्हणजे सध्या तरी ठीक आहे, परंतु जर असंच चालत राहिलं ना तर घरी काही ठीक राहणार नाही पुढे. सर्वजण विशाखाच्या बोलण्याचा विचार करू लागतात. तर आप्पा म्हणतात की अगं विशू, काय बोलायचंय तुला, जरा स्पष्टपणे बोल, तुला काही टेन्शन वगैरे आहे का? तेव्हा विशाखा म्हणते की आप्पा टेन्शन तर इथे सगळ्यांनाच आहे, पण तुम्हाला मात्र ते कळत नाही आणि कोणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नही करत नाही, कारण त्यांना एका गोष्टीची भीती वाटते की तुमचं वय झालंय म्हणून, पण कोणी सांगत नाही म्हणून तुम्हाला ते दिसतही नाही. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं विशाखा, असं का बोलतेस बाळा तू? अगं मी तुझा बाप आहे आणि मला तुझी परिस्थिती चांगली कळते. एवढंच नाही तर तुझ्या घरात काय चाललंय हेही मला माहिती आहे. आता तुझ्या घरातल्या अडचणी तू स्वतः सोडवतेस तर आम्ही लक्ष घालण्याची काय गरज आहे? आणि जर तुला गरज लागली तर आम्ही आहोतच की. विशाखा म्हणते की आप्पा काय करताय हो तुम्ही? केदारच्या आईचं ऑपरेशन आहे, त्यासाठी खूप पैसे लागणार आहे आणि एवढा खर्च आम्हाला परवडणारा नाहीये, म्हणून तर मी लोनसाठी अप्लाय केलंय. आप्पा विशाखाला म्हणतात की अगं विशाखा, तुला पैसे हवेत का? मला सांग तुला किती पैसे हवेत. माझ्याकडे थोडेसे पैसे आहेत, मी शक्य तेवढी मदत तुला करेल. विशाखा आप्पांना म्हणते की आप्पा तुम्ही मला एकदा पैसे द्याल, परंतु जर मला परत पैसे लागले तर तुम्ही काय कराल? मीनूचं शिक्षण, लग्न, अजून सगळ्या गोष्टी बाकी आहेत. या गोष्टींबद्दल तुम्ही काय विचार करताय? तेव्हा मी काय करायला पाहिजे की असंच इतरांसमोर हात पसरायला पाहिजे? कांचन म्हणते की अगं विशाखा, असं का बोलतीये? चांगली नोकरी आहे तुला, नोकरी करतेस तू, आता जावई बापू सुद्धा नोकरी करायला लागलेत. आणि मीनूचं काय ग, मीनूचं कशाला एवढं टेन्शन घेतीये? थोडे थोडे पैसे करून बाजूला टाका. आता आम्ही नाही का तुमचे शिक्षण, लग्न, सगळ्या काही गोष्टी केल्याच की. विशाखा म्हणते की तेव्हाचे खर्च काही एवढे नव्हते आणि तसंही आम्ही शिक्षणासाठी कधी बाहेर नाही गेलो, त्यामुळे तुम्हाला ते तुमच्या खिशाला परवडलं, परंतु आता मात्र नाही परवडू शकत ना. तेव्हाचे खर्च तेवढे होते, परंतु आता किती खर्च लागतो शिक्षणाला माहितीये का तुम्हाला? आप्पा विशाखाला म्हणतात की अगं विशाखा, तुला नक्की या सगळ्या गोष्टीतून काय सुचवायचंय ते जरा स्पष्टपणे सांग. विशाखा आप्पांना म्हणते की आप्पा मला पैशांसाठी कोणापुढेही हात पसरवायचे नाहीयेत, मला माझ्या हक्काचे पैसे हवे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. कांचन विचारते की अगं तुझ्या हक्काचे म्हटले म्हणजे नक्की कुठले पैसे? विशाखा म्हणते की आता मी जरा स्पष्टच बोलते, आप्पा तुम्ही तुमचा हट्टीपणा सोडा आणि लवकरात लवकर हे घर बिल्डरला देऊन टाका. विशाखाचं हे बोलणं ऐकून आप्पा, कांचन आणि अरुंधतीला तर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा संजना आणि अनिरुद्ध मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात. अरुंधती विशाखाला म्हणते की अगं विशाखा, हे काय बोलतीयस तू? तेव्हा विशाखा म्हणते की हो अरुंधती, मला दादाचं आणि संजनाचं म्हणणं पटतंय आणि दादा आणि संजना आपल्याच भल्याचा विचार करताय. दादा तर आपल्याच भल्याचा विचार करतोय ना, आणि उगाचच आपण त्याला नाव ठेवतोय, आणि हे घर आता खरंच विकण्याची गरज आली आहे. अरुंधती विशाखाला म्हणत असते, विशाखा हे बघ, हा निर्णय काय जाता जाता लगेच नाही होऊ शकत, यासाठी आपल्याला बसावं लागेल, आपण बसून बोलूयात ना, उगाचच आता सगळ्यांसमोर हे नको. तेव्हा विशाखा म्हणते की का नाही बोलायचं सगळ्यांसमोर? या घरावर तर सगळ्यांचाच हक्क आहे ना, आणि तोही समान. मग ह्या घराबद्दल जे काही ठरवायचं असेल ना तर ते सगळ्यांसमोर ठरवायचं. कोणाला काय वाटतं ना याच्याशी काही घेणं देणं नाही, शेवटी हा निर्णय बहुमतानेच झाला पाहिजे. अरुंधती विचारते की बहुमताने निर्णय झाला पाहिजे म्हणजे नक्की काय विशाखा, आणि कुठला निर्णय बोलतीयस तू? मग विशाखा कांचन आणि आप्पांना म्हणते की आई आप्पा, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण मी जरा आज स्पष्टच बोलते, एकतर तुम्ही हे घर बिल्डरला द्या, नाहीतर या घरावरचा माझा हक्क मला द्या, मला माझा या घरातला शेअर हवाय. आता संजना, अनिरुद्ध, ईशा आणि आभी यांच्याप्रमाणे विशाखाने सुद्धा तिचा शेअर मागितलेला असतो. सर्वांनाही खूप मोठा धक्का बसतो. कांचन रागवते आणि विशाखाला म्हणत असते की विशाखा, अगं हे सगळं तू बोलतीयस, अगं तुला माहितीये ना की यांचा ह्या घरावर किती जीव आहे ते,
अगं, ह्या फक्त दगड मातीच्या भिंती नाहीये, तर जिवंत वास्तू आहे ही. विशाखा म्हणते की हो आई, मला माहिती आहे आप्पांना जेवढं या घराबद्दल वाटतं ना तेवढं आम्हालाही वाटतं, परंतु कधी कधी भावना ह्या बाजूला ठेवाव्या लागतात. तुम्ही नेहमी स्वतःच्या मनाचा विचार करता, कधीतरी आमच्याही मनाचा विचार करा. आई अगं, आता इथे सगळ्यांनाच पैशांची गरज आहे. दादाला नोकरी नाहीये, आभीचं सुद्धा काही बरं चाललेलं नाहीये. ईशा बिझनेस करण्यासाठी धडपडतीये, यशला सुद्धा आता मूल होणार आहे. मग हे घर विकून सगळ्यांचे प्रश्न एका चुटकीत जर सॉल्व्ह होत असतील तर तुम्ही हट्टीपणा का करताय? आप्पा विशाखाला म्हणतात की अगं विशाखा, परंतु कोणाचं काही अडलेलंच नाहीये, सगळ्यांचे संसार अगदी व्यवस्थित सुरू आहेत. जास्त ऐशो आरामासाठी हे घर विकणं हे काय मला पटत नाही. अगं, तुमच्या जर गरजा जास्त असतील तर जास्त पैसे मिळवा. हे घर विकून काही पैसे येणार आहेत का? आणि तेही किती दिवस पुरणार तुम्हाला? आणि तुम्ही जरी घर विकलं, उद्या तुम्हाला त्यातून पैसेही मिळाले, पण ते पैसे तुम्हाला अपुरे पडायला लागले तर मग काय करणार आहात तुम्ही? विशाखा म्हणते की आप्पा, तुम्ही पुढचा विषय काढताय आणि तुम्ही पुढचा एवढा विचार करताय. मला तर आजचा दिवस कसा जाणार आहे ना हेही कळत नाहीये. आणि जर हे घर विकून सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असेल तर तुम्ही का मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करताय? आता या घराची सारखी डागडुची करायला लागते. आता तुमच्या पेन्शनमधून काय सगळं शक्य होत नाही. आणि मला सांगा की दादा कुठून आणणार आहे एवढे पैसे? तुम्ही जरा दादाचाही विचार करा, दादाच्याही बाजूने थोडंसं बोला. एवढी वर्ष तर केलं ना त्याने व्यवस्थित, आता तुम्ही त्याचा विचार करायला हवा. कांचन म्हणते की विशाखा, असं तुला वाटतंय अनिरुद्ध आणि त्याची बायको अगदी सुखात जगताय. आणि काय ग विशाखा, तुला अचानक त्याची काळजी का वाटायला लागली? पैसे नाहीयेत ना त्याच्याकडे जर पैसे नाहीये तर त्याची बायको सारखी पार्लरमध्ये जाऊन बटा कशाला रंगून येते? एकदा कपडे बघ तिचे, याचा अर्थ काय होतो? फक्त नखरे करायला पैसे आहेत का त्यांच्याकडे? विशाखा म्हणते की अगं आई, काय बोलतीयस तू? जरा तरी सिरियस हो ना. आता मला सांग की दोघांनाही पैशांची गरज आहे. नवरा बायको दोघंही कमवत असले तरी काय भागत नाही. प्लीज जरा दोघंही जाऊन जरा विचार करा. विशाखा आप्पांना म्हणत असते की नवरा बायको दोघंही कमवत असले ना तरी काय पैसे पुरत नाही. जरा तुम्ही बाहेर जाऊन जग बघा एकदा. प्रत्येक गोष्टीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. मला माहिती आहे की यश आता नाही म्हणतो. यशला ती म्हणत असते की यश, जेव्हा तुझं मूल होईल ना तेव्हा तुला कळेल की स्वतंत्र घर किती महत्वाचं असतं ते. यश, अरे जरा इमोशन्स तुझे बाजूला ठेव आणि प्रॅक्टिकली जरा विचार कर ह्या सगळ्या गोष्टींचा. अरुंधती आता विशाखा समोर येते. विशाखाला ती म्हणत असते की विशाखा ऐक माझं. हे बघ, मला तुझं म्हणणं पटतंय, तुझं म्हणणं बरोबर आहे की या घरात प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहे. पण मला एक गोष्ट सांग की या सगळ्यांच्या अडचणींचा भार आप्पांनी का उचलायचा? मला सांग, समजा जर घर नसतंच तर काय केलं असतं तुम्ही? आणि आता आहे ना हे घर, आणि हे घर आमच्या हक्काचं आहे. आणि मला सांग अरुंधती की आमच्याच प्रॉब्लेममध्ये आम्ही या घराचा फायदा घ्यायचा नाही असं का म्हणतेस तू? आणि एक गोष्ट सांगू का अरुंधती, तू प्लीज या गोष्टीमध्ये पडू नकोस आता. त्याचं कारण असं आहे की आशुतोषने तुझ्या सगळ्या आयुष्याची चिंता आधीच करून ठेवली. पण अरुंधती, हे झालं तुझ्या साईडने, आमचं तसं नाहीये ग. आम्हाला कोण आयतं आणून देणार? त्यामुळे प्लीज तू जरा आई अप्पांचे कान भरणं ना जरा बंद कर अरुंधती. मग आता यश चिडतो कारण विशाखा अरुंधतीला बोलत असते आणि आईला बोललेलं यशला सहन होत नाही. त्यामुळे यश म्हणतो की अगं आत्या, तू अशी काय बोलतीयस? आणि मला तर असं वाटतंय आई नाही कोणाचे कान भरते, तुझे कान कोणीतरी भरले, असं संजनाकडे बघून तो म्हणत असतो. मला खरं सांग, हे सगळं तुझ्या डोक्यामध्ये बाबा आणि संजनाने भरवलंय ना? मग आता अनिरुद्ध मध्ये पडतो आणि म्हणतो की ए यश, माझा काय संबंध आहे या सगळ्यामध्ये? उगाचच तोंडाला येईल ते बोलू नकोस. मला जर विशाखाच्या डोक्यात काही भरवायचंच असतं ना तर इतके दिवस थांबलो नसतो मी. आणि मला जे काही करायचंय ते मी डायरेक्ट करूनच मोकळा झालो असतो. संजना म्हणते की यश, तुला प्रत्येक वेळी बोलायचंच असतं का रे काही ना काहीतरी? अरे ती काय बोलते याचा विचार करण्यापेक्षा ती असं का बोलते याचा पहिल्यांदा विचार कर. अरे ती किती अडचणीत आहे, तिला नक्की काय म्हणायचं ते लक्षात घे. त्यावेळी तिला काय वाटतंय याचा विचार करणं तुला गरजेचं वाटत नाही का? उगाचच तुझी आई म्हणते म्हणून कोणाच्या पण नुसता विरोधात जाऊ नकोस. आभी म्हणतो की मुळातच यशला काय वाटतं याला काही अर्थच नाहीये. कारण असे जे डिसिजन्स असतात ते मेजॉरिटीने घेतले जातात आणि मेजॉरिटी आपल्याकडे आहे. यश म्हणतो की आभी, असं तुला वाटतं आणि हे जे घर आहे ते आप्पांच्या वडिलांच्या नावावर आहे. आपल्या कोणाही पेक्षा यावर सगळ्यात आधी आप्पांचा हक्क आहे. एक गोष्ट लक्षात घे की जर त्यांना हे घर विकायचं नसेल तर हे घर कोणीही विकू शकत नाही.
ईशा म्हणते की यश, हे तू आम्हाला शिकवू नको काय करायचं आणि काय नाही करायचं. आम्हाला हे घर बिल्डरला द्यायचं आहे, हे फायनल आहे. आणि जर तुम्हाला घर बिल्डरला द्यायला जमत नसेल तर आम्हाला त्याचा हिस्सा हवाय. आता यातलं आप्पांना जे काही सुटेबल असेल ते आप्पांनी करावं आणि त्यांचा निर्णय घ्यावा. पण आता मात्र आम्ही या घरामध्ये राहणार नाही. यशला खूप राग येतो आणि ईशाला म्हणतो की काय बोलतेस ईशा, तुला तरी कळतंय का? आणि एवढंच वाटतंय तर स्वतःचा संसार सांभाळ ना, जाऊन राहा ना तुझ्या घरामध्ये. तर ईशा चिडते आणि यशला म्हणते की यश, नीट बोलायचं हा माझ्याशी. यश ईशाला म्हणतो की गप्प बस तू. तर ईशाही यशला म्हणते की तू गप्प बस. आप्पा चिडतात आणि ओरडतात, म्हणतात की अरे काय चाललंय तुमचं, निदान गप्प तरी बसा आणि सणाच्या दिवशी तरी नका भांडू. कांचन सर्वांना बजावून सांगते की आम्ही तुम्हाला सांगितलं ना एकदा, आम्ही जिवंत असेपर्यंत हे घर आम्ही विकणार नाहीये. विशाखा, एक गोष्ट लक्षात ठेव की आम्ही हे घर बिल्डरला नाही देणार आहोत आणि तुला तुझा या घरातला हिस्साही मिळणार नाही. तुला अगदी काय करायचंय ना ते कर. वाटलं तर तुझ्या आईवडिलांना तू कोर्टात पण खेच. आणि आता तर आम्ही सगळ्या गोष्टींना तयारच आहोत. आणि हो अनिरुद्ध, तुलाही एक गोष्ट मी समजावून सांगते, तुला जरी कोर्ट कचेऱ्या करायच्या असेल ना तर तू करू शकतो, परंतु या घरामध्ये मला वाद नकोय आणि या घरामध्ये पुन्हा वाद झाला नाही पाहिजे. आता हे जे काही प्रकरण आहे ना ते आपण निस्तारूयात आणि आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तरं कोर्टातच मिळतील. जे काही आहे ना अनिरुद्ध, आपण कोर्टातच बोलूयात. आता या घरात या विषयावर कोणी एक शब्दही उच्चारणार नाही. घरात गणपती बसले याची तरी निदान लाज वाटू द्यात. आणि घरात आता गणपती बाप्पा बसल्यामुळे मला घरामध्ये थोडाही क्लेश नकोय. कांचनने अगदी रोखठोक बोलणं केलेलं असतं आणि सगळ्यांनाच आता गपगार करून टाकलेलं असतं. सगळेजण आता कांचनकडे बघू लागतात. कांचनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काय करायचं ते करा, कोर्टात खेचायचं खेचा कोर्टात. इथून पुढे या घरात या विषयावर बोलणं होणार नाही आणि जे बोलणं होईल ते कोर्टातच होईल. त्यामुळे सर्वजण आता थोडे गांगारून गेलेले असतात. तर इकडे अनिश, नितीन आणि यश तिघही बंगल्याच्या बाहेर बोलत असतात. तर यश नितीनला म्हणत असतो की मला तर विश्वासच बसत नाहीये की विशाखा आत्या हे सगळं बोलली. आणि मी तुम्हाला एक गोष्ट 100% सांगतो की हे विशाखा आत्याचं डोकं असूच शकत नाही. मला माहिती आहे की बाबा आणि संजनाने मिळून तिच्या डोक्यात हे सगळं भरवलंय आणि ते दोघं हे घर विकण्यासाठी अगदी काहीही करू शकतात आणि कुठल्याही थराला जाऊ शकतात. नितीन यशला म्हणतो की हो, मला असं वाटतंय की ते दोघं करू शकतात, कारण त्यांचे आधीचे कारनामे जर आपण बघितले तर त्यांना हे करणं काही अवघड नाहीये. अनिश म्हणतो की फक्त संजना आणि अनिरुद्ध कशाला, आभी आणि ईशा सुद्धा त्यांच्या बाजूने आहेत. यश म्हणतो की एक वेळ मी आभीची सिच्युएशन समजू शकतो, कारण आभीकडे खरंच काही काम नाहीये. पैशासाठी माणूस अगदी काहीही करू शकतो हे मी समजू शकतो, परंतु ईशाचं काय? ईशाला काय गरज आहे एवढ्या पैशांची? ईशाचं तर सगळं काही व्यवस्थितच चालू आहे ना. अनिश म्हणतो की अरे यश, ईशा झटपट मिळणारा पैसा का म्हणून सोडेल? अरे काहीही न करता तिला जर पैसा मिळतो तर तो पैसा का म्हणून सोडेल ती? आणि तसंही आपल्या आजी आप्पांना काय वाटेल या गोष्टीचा ती कधीच विचार करणार नाही. यश म्हणतो की मला तर ईशाचा इतका राग येतोय ना तर काय सांगू, अत्यंत सेल्फिश मुलगी आहे. अगदी अक्कल गहाण ठेवली ह्या मुलीने. ईशा म्हणजे एक नंबरची मूर्ख मुलगी. मला तर ईशाचा खूप राग येतो. त्यावेळी ईशा तिथे येते आणि ती यशला विचारते की काय, कोणाला तू मूर्ख म्हणतोयस? मला? एकदा जरा स्वतःकडे बघ की स्वतः किती मूर्ख आहेस, तर शतमूर्ख आहेस. तर यश आता ईशाला म्हणतो की ईशा प्लीज, मला आता तुझ्यासोबत वाद घालायचा नाहीये, तू प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. ईशा म्हणते की हो का, इथे प्रत्येक गोष्ट यश तुझ्या आवडीनिवडीने चालणार नाहीये. आणि हो, तुला मी मूर्ख वाटत असेल परंतु जगाला मात्र तू मूर्ख वाटतोयस यश. अरे जरा शहाण्यासारखा विचार कर. एकदा की हे घर विकलं गेलं तर आपल्याला पैसेही मिळतील, प्रत्येकाला वेगवेगळे फ्लॅट्सही मिळेल. समजा उद्या जर तुझं मूल जन्माला आलं तर ह्या जुन्या घरात वाढवणार आहे त्याला? यश म्हणतो की हो, मला माझ्या मुलाला याच घरामध्ये वाढवायचंय. त्याला खेळायला मोठं अंगण मिळायला हवंय आणि या मातीत तो लोळला पाहिजे. आणि जेव्हा तो वाढत असेल तेव्हा त्याचे आजी आजोबा, पणजी पंजोबा, काका, मावशी सगळे कोणी त्याच्या सोबत असले पाहिजे. मला तरी वाटतं की माझ्या बाळाला सगळ्यांचं प्रेम भेटलं पाहिजे, त्यामुळे मला तरी स्वतंत्र राहायचं नाहीये. ईशा म्हणते की यश, खरंच मला तू खूप मूर्ख वाटतोय आणि किती मूर्ख आहेस रे तू की एवढी चांगली ऑफर नाकारतोयस तू. अरे आता हे सगळं बोलतोय परंतु नंतर जाऊन रिग्रेट करू नको म्हणजे मिळवलंस. यश म्हणतो की तुम्हीही रडू नका, तुमच्यावरही हेच दिवस येणार आहेत. अगं एका गोष्टीचा जरा विचार करा. अरे जर तुम्ही आता हे घर पाडलं तर पुन्हा तुम्हाला हे घर मिळणार नाहीये.
त्याच्यामुळे हे घर मी कधीही पडू देणार नाही. मग ईशा चिडते आणि यशला विचारते की हे सर्व ठरवणारा तू कोण आहेस? तुझा ह्या घरावर काहीच हक्क नाहीये आणि हे सांगणारा तू कोण आहेस रे? आणि हे घर पाडायचे की नाही याचा विचार फक्त आप्पा नाही करू शकत की या घरावर फक्त आप्पांचाच हक्क नाहीये, तर या घरावर आमचाही हक्क आहे. तुमच्या इतकाच या घरावर आमचा सुद्धा हक्क आहे. ईशाच्या या बोलण्यामुळे यश, नितीन आणि अनिशला तर खूप ईशाचा राग येत असतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे बिल्डर घरी आलेले असतात आणि सगळेजण जेव्हा जमा असतात तेव्हाच ते आलेले असतात. बिल्डर म्हणतात की काय मग येऊ का घरात? तेव्हा संजना म्हणते की हो या ना, अगदी योग्य वेळेत आलात तुम्ही. बिल्डर आता डायरेक्टली आप्पांना म्हणतो की विनायक देशमुख नमस्कार, मी राजेश भोसले आहे आणि मी एक बिल्डर आहे. हे ऐकून तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि समजतं की त्या दिवशी अनिरुद्धची फाईल घेऊन येणारा हा व्यक्ती आपल्या घरात पहिल्यांदा आला होता. त्यामुळेच आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची नावं ह्या माणसाला तोंडपाठ होती. कांचन बिल्डरला विचारते की तू इथे काय आलायस? तेव्हा बिल्डर म्हणतो की हा समृद्धी बंगला आणि इथली सगळी प्रॉपर्टी आता माझी झाली आहे. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर यश बिल्डरला म्हणतो की हे घर काय तुझं नाहीये? मग बिल्डर यशला म्हणतो की माझं नाहीये असं कसं काय म्हणतो? एकदा हे पेपर बघ जरा. तर आप्पा ते पेपर्स घेतात. तर अरुंधती आप्पांच्या हातातून ते पेपर्स घेते आणि म्हणते की आप्पा मला बघू देत. आणि ज्यावेळी अरुंधती ते पेपर्स वाचते तेव्हा खरोखरच घर हे सगळं बिल्डरच्या नावावर झालेलं असतं. आणि हे झालं कसं हाच मोठा प्रश्न अरुंधतीला पडतो आणि अरुंधतीला आता फार टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये एवढंच. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ह्या बिल्डरने असं काय केलं असेल की घर त्याने स्वतःच्या नावावर करून घेतलं? आणि जर असं झालं असेल तर यश आणि अरुंधती बिल्डरला सोडतील का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.